मॉर्निंग स्टुडंट. काल कृषी विभागाचे सर्व जिल्ह्याचे रिझल्ट जाहीर झाले आहे. आपण त्याबद्दल कोणत्या जिल्ह्यात नियर अबाउट किती कट ऑफ आला आणि जे काही TCS ने पेपर घेतले त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. तर सुरू करूया आजच्या सेशनला. बघा स्टुडंट, काल कृषी विभागाचे सर्व जिल्ह्याचे रिझल्ट आले. ठीक आहे. त्यात बघा अप्रॉक्सिमेट आपण जे रिझल्ट बघितले तर EWS आणि ओपनचे अप्रॉक्सिमेट आपण डिस्कस करणार आहे. EWS मध्ये जर स्टुडंट बघितलं गेलं तर तुमचं TCS जेव्हा पेपर घेत आहे जागा त्यात कमी होत्या, हे म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. तर नियर अबाउट 156 ते 158 ते 160 मध्ये नियर अबाउट हे जे हायस्ट वाले स्टुडंट आहेत, जे ज्यात हायस्ट वाले स्टुडंट आहेत ज्यांना जे मार्क आहे जास्तीत जास्त ते इथपर्यंत आहे. म्हणजे या स्टुडंटचं 100% सिलेक्शन आहेच. म्हणजे EWS मध्ये म्हणत आहे. एक EWS बघा किंवा ओपन बघा. ओपन मध्ये म्हणजे या अनुषंगाने तुमचे जे प्रिपरेशन जे सुरू आहे, तर तुम्हाला जे काही आता TCS मॅक्झिमम पेपर जे TCS आता रिमेनिंग जे आहे, जे काही विभागाचे पेपर बाकी आहे, तर तुम्हाला जर इतके मार्क नियर ओव्हर सिलेक्शन साठी पाहिजे 170 172 170, म्हणजे जर तुम्ही प्रिपरेशन आता जे काही पेपर बाकी आहे, एक ट्रायबल बाकी आहे किंवा सप्लाय इन्स्पेक्टर बाकी आहे किंवा आणखी बाकीचे जे काही विभाग, जे कारागृह विभाग बाकी आहे, जे काही रिझल्ट एक्झाम आता TCS और IBPS जे काही घेणार आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का नियर अबाउट तुम्हाला इतके मार्क तरी मिनिमम पाहिजे आहे, जेणेकरून सिलेक्शन साठी. ठीक आहे. हे आपल्याला डिस्कस करायचं होतं. पहिली गोष्ट आहे म्हणजे जे तलाठीच मध्ये झालं नॉर्मलायझेशन वॉट एव्हर. ठीक आहे. आता बाकी नगर परिषदचा एक रिझल्ट बाकी आहे, नगर परिषदचा फायनल रिझल्ट बाकी आहे, जो काही कर निर्धारण आणखी बाकीचा बाकीचा टॅक्स 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 आणखी बाकी टेक्निकल. तर अप्रॉक्सिमेट तुम्ही असं पकडून चला स्टुडंट का तुम्हाला प्रिपरेशन करताना नियर अबाउट इतके तरी मार्क पाहिजे. आता झेडपीचे काही रिझल्ट बाकी आहे. ठीक आहे. झेडपीचे पण काही रिझल्ट बाकी आहे. त्यांनी 3 ते 4 अबाउट नियर अबाउट रिअल रिझल्ट त्यांनी काल परवापर्यंत घोषित केले. तर त्यात पण अप्रॉक्सिमेट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात स्टुडंट हा वेगवेगळा अप्लाय करतो, तर त्यामुळे थोडंसं अप्लिकेशन मध्ये फरक पडतो. अप्लिकेशन कुठे जास्त कमी कुठे जास्त अशा अप्लिकेशनचा फरक पडतो. तर त्यात जागा ह्या एक एक दोन दोन असल्यामुळे त्यात कट ऑफ मध्ये थोडंसं व्हेरिएशन होऊ शकते. तर तुम्ही असं लक्षात ठेवा स्टुडंट, जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून बिलॉंग करता तर तुम्हाला नियर अबाउट इतक्या मार्कामध्ये नियर अबाउट घ्यायचे आहे मार्क. जे आता तुमचे 4 सेक्शन आहेत त्या 4 सेक्शनवर तुम्ही आणखी कुठे काम करू शकता. ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना खूप खूप अभिनंदन. आणखी ज्यांचं काही सिलेक्शन व्हायचं आहे तर त्यांनी काही खचून न जाता ज्या काही रिमेनिंग एक्झाम आहे त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा स्टुडंट. त्यासाठी प्रिपेअर राहा. तर एक रिझल्ट लागला तर तुम्ही आणखी आपला टाइम स्पेंड करणार आणि विचार करत बसणार का मला कशा कमी आले वॉट एव्हर. तर तुम्हाला कशावर काम करण्याची गरज आहे मला हे इथे डिस्कस करायचं आहे. म्हणजे जर तुमचं जे काही आता IBPS तर प्रत्येक रिझल्ट जेव्हा घोषित करतो तर प्रत्येक सेक्शनचे तो मार्क प्रदर्शित करतो. जसं मॅथ्स आहे, रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, GE आहे. ठीक आहे. ऍप्टिट्यूड तर तो मॅथ्स मध्ये जर तुम्हाला 30 किंवा 25 क्वेश्चन असेल तर तो तिथे मार्क घोषित करतो 40-42. जे काही इंग्लिश असेल 40-42, मराठी असेल किंवा GE ऍप्टिट्यूड. तर तुम्हाला इथे कोणत्या सेक्शन मध्ये तुम्हाला मार्क कमी पडत आहे हे तुम्ही स्टुडंट लक्षात घ्या. जेणेकरून आता मॅक्झिमम पेपर तर झालेले आहे आणि मॅक्झिमम पेपर पेंडिंग आहे, तर तुम्हाला कोणत्या सेक्शनवर काम करण्याची गरज आहे स्टुडंट, ते एक महत्वाचं लक्षात ठेवा. कारण की ही सरळ सेवा भरती आहे. ठीक आहे. सरळ सेवा भरतीमध्ये नियर अबाउट जे रिझल्ट लागतात ते फायनल मध्ये असेच लागतात. ठीक आहे. जसं MPSC चा हा पार्ट वेगळा झाला. MPSC चे जे रिझल्ट आहे ते मेन्स नंतर टायपिंग लागेल, टायपिंग एक्झाम मध्ये फायनल रिझल्ट लागेल. ते आता आहे 7,000चा जो लॉट आहे तो वेगळा भाग झाला. आणि हा सरळ सेवामध्ये स्टुडंट इथे बघा तुम्हाला TCS आणि IBPS दोन्हीमध्ये सेक्शन सारखे, पेपर पॅटर्न नियर अबाउट सारखा, फक्त थोडीशी लेवल कमी असतं. ठीक आहे. पण मार्काची पद्धत सेम आहे. इथे नॉर्मलायझेशन मेथड TCS मध्ये वापरली जाते. ठीक आहे. नॉर्मलायझेशन मेथड TCS मध्ये वापरली जाते. IBPS मध्ये जर असेल तरच, अदरवाईज IBPS मध्ये तर मला नॉर्मलायझेशन खूप व्हेरिएशन होताना दिसलेलं नाही आतापर्यंत. जर वापरलं असेल तर हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुमचा कुठल्या सेक्शन मध्ये तुम्हाला काम करण्याची गरज आहे. जर स्टुडंट एखाद्या स्टुडंटला इंग्लिश मध्ये वाटत असेल तर तुम्ही इंग्लिशवर काम करा स्टुडंट. कारण की मराठी हा सब्जेक्ट असा आहे का मॅक्झिमम स्टुडंट
मॅक्झिमम मार्क घेत आहे. मी मॅक्झिमम स्टुडंटचे मार्क बघत आहे. मराठीमध्ये जर 25 क्वेश्चन असेल तर प्रत्येक स्टुडंटला नियर अबाउट 44-46 म्हणजे मिनिमम 22-23 क्वेश्चन तरी तो नियर अबाउट बरोबर आणतच आहे मॅक्झिमम स्टुडंट. दुसरं सेक्शन आपण ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड मध्ये पण 20, 22, 23 हे सेक्शन मध्ये स्टुडंटला मिळत आहे. फरक कुठे पडते स्टुडंट? आणि जीए आणि इंग्लिश हे दोन स्टुडंट सिलेक्शन साठी तुम्हाला कुठेतरी थांबवत आहे. हे लक्षात ठेवा, जीए आणि इंग्लिश या दोन सेक्शन मध्ये तुमचं खूप काही डिपेंडेबल आहे. हे दोन सेक्शन तर सर्व मॅक्झिमम स्टुडंट मी ऍव्हरेज मध्ये प्रत्येक रिझल्ट बघत आहे की ऍव्हरेज मध्ये प्रत्येक स्टुडंट हे कव्हर केले दोन सेक्शन. आता हे दोन सेक्शन मध्ये जीए हा वास्ट आहे. ठीक आहे, जीए हा वास्ट आहे. तिथे जीए मध्ये तुम्हाला जर काम करण्याची गरज वाटत असेल तर स्टुडंट जीए वर काम करा थोडं. आणि जर तुम्हाला वाटत असेल का इंग्लिशवर, तुम्हाला कोणत्या स्टुडंटला जीए मध्ये थोडं कमी पडतं, कोणत्या स्टुडंटला इंग्लिशमध्ये, सिलेक्शन साठी तुम्हाला हे दोन सेक्शन खूप मॅटर करतात स्टुडंट. एक तर करंट अफेअर आणखी जीएचा पार्ट हा तुम्ही थोडा कन्फर्म करा आणि थोडासा त्यात आणखी किती अॅक्युरसी होऊ शकते. जर तुमचे 25 क्वेश्चन असेल तर तुम्ही प्रयत्न करा का 20-22 20-21 पर्यंत तुमचे बरोबर आले पाहिजे. आणि इंग्लिशमध्ये पण प्रयत्न करा स्टुडंट, जर ती 25 क्वेश्चन असेल तर तुमचे 20-22 हे बरोबर आले पाहिजे. कारण इथे तर दोन सेक्शन मध्ये मॅक्झिमम स्टुडंटचे बरोबर येत आहे, पण इथे तुमचं व्हेरिएशन होतं स्टुडंट. हे एक महत्वाचा पार्ट मला आज इथे सांगायचं होतं. म्हणजे मॅक्झिमम स्टुडंटची मी हेच बघितलं का स्टुडंटला जे मार्क येत आहे प्रत्येक सेक्शनचे, जर टेक्निकल असला तर तो पार्ट थोडा वेगळा, जर टेक्निकलचा तुमचा 40 क्वेश्चनचा पार्ट असला तर तो हा वेगळा पार्ट झाला. पण विदाउट टेक्निकल क्वेश्चन असेल तर तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवायची का तुम्हाला कोणत्या सेक्शनवर काम करण्याची गरज आहे, कोणत्या सेक्शनवर तुम्हाला काम करण्याची गरज आहे, हे एक महत्वाचा पार्ट आहे. जर तुम्ही त्याच्यावर काम केलं तर जे काही तुमचं सिलेक्शन थांबत आहे आता इथपर्यंत, आता कुठले कुठले, एक ट्रायबलचा पेपर बाकी आहे जर IBPS घेत असेल, एक सप्लाय इन्स्पेक्टरचा पेपर बाकी आहे दुसरा, एक कारागृह विभाग असेल हा तिसरा पेपर बाकी आहे, आणि MIDC चा पेपर बाकी आहे स्टुडंट. चार म्हणजे नियर अबाउट भरपूर आणखी विभागाचे पेपर बाकी आहे. जे काही आता जर इलेक्शन लागलं तर मागे पुढे पेपर होऊ शकतात. किंवा आणखी सोलापूर म्युन्सिपल जी त्यांनी डेट घोषित केली आहे, म्हणजे आता नियर अबाउट आहे. जे काही पेंडिंग आहे ते पेपर तुम्हाला काम करण्याची गरज आहे स्टुडंट. आणि या सेक्शन मुळे जर तुमचं सिलेक्शन थांबत असेल तर तुम्ही फक्त, मला असं वाटत आहे, इंग्लिश आणि हे इंग्लिश आणि हा एक तुमचा जीएचा पार्ट जर बघितलं गेलं तर या दोन सेक्शनवर तुम्ही स्टुडंट काम करा. म्हणजे नियर अबाउट तुमचे प्रत्येक 160 170 ची तुम्ही रेंजेस ठेवा स्टुडंट, का हे तुम्हाला इतके मार्क घ्यायचे म्हणजे तुमचं 100% शुअर सिलेक्शन आहे स्टुडंट. ठीक आहे, तर याच्यावर तुम्ही काम करा. जर तुम्हाला काही गरज असली, क्वेरी असेल, या जे रिझल्ट लागले आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवर पण मी लिंक टाकलेली आहे, आणि माझ्या या व्हिडिओच्या खाली पण लिंक टाकलेली आहे, जेणेकरून प्रत्येक विभागाचे रिझल्ट तुम्हाला बघता येईल. रिझल्ट तर तुम्ही नियर अबाउट मॅक्झिमम स्टुडंटनी टेलिग्राम चॅनलवर सगळ्यांनी रिझल्ट नियर अबाउट बघितलेलेच आहे. तो काही विषयच नव्हता. मला ह्या बाकीच्या गोष्टीबद्दल डिस्कस करायचं होतं म्हणून हा स्टुडंट मी व्हिडिओ बनवलाय. ठीक आहे, तर तुम्ही यावर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनल आपले क्वेरी टाकू शकता. आणि माझे जे काही सेशन टाकलेले आहे मी मॅथ्स आणि रिजनिंगचे, क्वांटिटी आणि ऍप्टिट्यूडचे, ते तुम्हाला सध्या सेशन तुम्ही ते बघून घ्या. त्याचा तर सुद्धा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल. आणि करंटली मी सेशन टाकतच असतो मॅथ्स आणि रिजनिंगचे, तर ते सेशन सुद्धा तुम्ही बघत राहा. थँक्यू स्टुडंट. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक मला आरोग्य विभागाबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. बघा स्टुडंट, आरोग्य विभागाचं पण काल आरोग्य विभागाचा पण रिझल्ट लागलाय. आरोग्य विभागाचं काय झालं स्टुडंट, रिझल्ट लागला गट क आणि गट ड चा. ठीक आहे, गट क, आणि त्याचं एक परिपत्रक जारी केलं का तुम्ही जर 8 तारखेला, ठीक आहे, ज्या स्टुडंटचं सिलेक्शन झालंय त्याने 8/2/2023, ठीक आहे, 8/2/2024 ला तुम्हाला लगेच त्यांनी डॉक्युमेंट, ज्यांचं सिलेक्शन झालं स्टुडंट, ठीक आहे, ज्यांचं सिलेक्शन झालं असेल, ज्या ज्या पदासाठी सिलेक्शन झालं असेल, त्यांनी 8/2/2024 ला, ठीक आहे, म्हणजे नियर अबाउट आज 4 तारीख कन्सिडर केली आपण, तर 4 दिवसानंतर त्यांनी टाइम शेड्यूल टाकलाय. ठीक आहे, एका जिल्ह्याचं तर त्यांनी टाकलाय, म्हणजे बाकीच्या जिल्ह्याचं मध्ये लगेच त्या अनुषंगानेच घेणार. जसं काय कोल्हापूर जिल्ह्याचं त्यांनी परिपत्रक टाकलाय स्टुडंट, तर त्यांनी 9:30 वाजता नियर अबाउट त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलवलंय. ठीक आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार, प्रमाणपत्राची तुमची जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तपासणी करणार, आणि जर तुमचं त्याच दिवशी झालं तर त्यांनी लगेच ते नियुक्त्या पण देणार स्टुडंट. ठीक आहे, म्हणजे तुमचं जॉईनिंग पण करून घेणार. इतकी फास्ट प्रोसिजर स्टुडंट करत आहेत, कारण की त्यांना पण माहित आहे की आता 1-2 येणाऱ्या महिन्यात इलेक्शन लागणार आहे. ठीक आहे, एकदा इलेक्शन लागलं
का सर्व गोष्टी मॅक्झिमम पेंडिंगला जातात. म्हणून जेणेकरून इलेक्शनच्या पहिले जितके काही प्रोसेस होईल तितकी काही प्रोसेस ते मॅक्झिमम डिपार्टमेंट करून घेण्याचा प्रयत्न करतात. जसं एक डीव्हीटी डिपार्टमेंट होतं स्टुडंट, त्यांनी पण बघा जॉईनिंग पण दिली आणि त्यांनी आता लगेच एक 1457 जी रिक्रुटमेंट होती त्यात क्राफ्ट इन्स्पेक्टर म्हणून एक पोस्ट होती, सॉरी टेक्निशियन टेक्निकलची होती क्राफ्ट. ठीक आहे, त्या क्राफ्ट मध्ये त्यांनी सेकंड लिस्ट पण लावली, कारण की त्यांना पण आता इलेक्शनच्या आधी मॅक्झिमम स्टुडंटना जॉईनिंग देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते फास्ट प्रोसिजर करत आहे. तर त्या अनुषंगानेच त्यांची प्रयत्न सुरू आहे की जर मार्च एप्रिल पर्यंत सिलेक्शन झालं, त्यांनी पण सेकंड लिस्ट टाकली, त्यांनी आता लगेच ते बाकी स्टुडंटला बोलवणार, बाकी लोकांना जॉईनिंग पण दिली आहे, बाकी स्टुडंटला त्यांनी जॉईनिंग पण दिली आहे. आणि जे रिमेनिंग स्टुडंट आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे, नियर या वीक मध्ये वगैरे आहे. ठीक आहे, ते परिपत्रक पण आहे माझ्याकडे. त्यांनी या वीक मध्ये बोलवलं आणि वरिष्ठ लिपिकला पण त्यांनी जॉईनिंग दिलेली आहे. म्हणजे त्यांचा प्रयत्न बघा प्रत्येक डिपार्टमेंटचं हे राहील का आता मार्च एप्रिल पर्यंत, मार्च नियर अबाउट मार्च पर्यंत तरी जॉईनिंग दिली गेली पाहिजे. ठीक आहे, बाकी जे काही आहे क्वेश्चन तुम्ही मला याच्यावर विचारू शकता. आणि बाकी जे माझे मॅथ्स आणि रिजनिंगचे सेशन स्टुडंट येतच असतात, तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही त्यात मला विचारू शकता. थँक्यू स्टुडंट, थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू स्टुडंट.